अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये येणाऱ्या खाटीक समाजाने आर्थिक विकास महामंडळाची मागणी केलेली आहे। तशा प्रकारचं पत्र त्यांनी राज्य सरकारला दिलेलं आहे। आपल्यासोबत खाटीक समाजाचे काही प्रतिनिधी आपण त्यांना विचारूया। तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे तुमची आणि समजून जा आर्थिक विकास महामंडळ झालं तर खाटीक समाजाला याचा किती फायदा होईल? नमस्कार, माझे नाव विशाल लारोकर आहे। मी संत उपासराव महाराज खाटीक समाज विकास संस्थेचे अध्यक्ष आहे आणि आम्ही कित्येक वेळा आपल्या राज्य शासनाला, माननीय मुख्यमंत्री साहेबाला, उपमुख्यमंत्री साहेबाला की खाटीक समाजाच्या संत उपासराव महाराज खाटीक समाज विकास महामंडळ असं व्हावं म्हणून पुष्कळ वेळा आम्ही निवेदनं दिले आहे। त्याच्या मागचं कारण असं आहे की आमचा जो समाज आहे तो एक व्यावसायिक समाज आहे आणि आमच्या समाजामध्ये 90% लोक आजही व्यवसाय करतात, मटण विक्रीचं, बकऱ्याच्या मटण विक्रीचा व्यवसाय करतात। तर त्यांना त्या व्यवसाय करताना इतक्या अडचणी येतात कारण की त्यांच्या स्वतःचे ब्लॉक्स नाही, दुकानं नाही, ते आजही रोडावर बसून आपला व्यवसाय करतात आणि रोडावर बसत असताना वेगवेगळे महानगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, वेळोवेळी त्यांना अतिक्रमणाच्या माध्यमातून त्यांना त्या दुकानं उचलायला लावतात। त्या माध्यमातून त्यांचे जे व्यवसाय आहे ते व्यवसाय व्यवस्थित करू शकत नाही। म्हणजे कुठेतरी नोंदणीकृत जर का झालं हे सगळं तर महामंडळाच्या माध्यमातून मग एक व्यवसायाला त्यांना हातभार होईल, आर्थिक मदत होईल असं वाटतं? हो, कारण काय आहे की आज 10 वर्षाच्या आधी आमच्या बकऱ्याच्या चंब्याला भाव होता 500 रुपये ते 400 रुपये। आज तो म्हणजे आम्ही फेकत आहे शून्य पैशाला, म्हणजे त्याला फेकायला पण आम्हाला पैसे लागत आहे। हा आमच्या 10 वर्षाच्या आधीचा काळ होता। आम्ही जेव्हा बकऱ्याच्या चमडा विकायच्या तो आम्ही 400 रुपयेपर्यंत आम्ही विकलेला आहे चमडा एक बकऱ्याच्या। अजून आज आम्ही तो फुकटामध्ये फेकत आहे। 10 वर्षाच्या आधीच्या जे 400 रुपयाचा रेट आहे आजच्या का रेट असेल त्याचा आम्हाला हे सांगा। त्याच्यानंतर आज माझी जो समाज आहे, आमच्या खाटीक जो समाज आहे बिचारा आज रोडवर बसतो। अजून जर त्यांना तुम्ही नोंदणीकृत करूनही द्याल तरी मला हे सांगा त्यांना काहीतरी व्यवसायाला पैसा लागतो। काय तो एक बकरा कापतो, दिवसभरामध्ये त्याच्या बकरा विकला नाही जात, तो पूर्ण त्याच्या अंगावर बसतो। महामंडळाकडून आर्थिक मदत होईल, इतर योजना राबवता येईल। महामंडळ झाला तर आमच्या समाजाला भरपूर त्याचा लाभ मिळेल, कारण आम्ही छोट्या छोट्या व्यवसायांना कशाही प्रकारच्या कर्ज देऊ शकतो, त्यांना त्यांची मदत करू शकतो, जशाही प्रकारे त्याच्या मुलाबाळाला कशा प्रकारचं स्वरूप असायला पाहिजे या महामंडळाचा, कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? एक तर सरकारकडनं त्यांना महामंडळाची मागणी पूर्ण करायला पाहिजे आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये मदत व्हायला पाहिजे, जेणेकरून ते आपला धंदा, आपला व्यवसाय व्यवस्थितपणे करू शकणार। महामंडळ झालं तर काय फायदा होईल? महामंडळ जर झालं, आमची जी जनसंख्या आहे जी 2011 पासून जनगणना झालेली नाही, त्या जनगणनेनुसार खाटीक समाजाची जनगणना ही कमी दिसते आहे आणि जनगणना झालेली तर आमच्या महाराष्ट्रातली खाटीक समाजाची संघटना जी आहे, संख्या जी आहे ती वाढेल आणि एक महामंडळ जर मिळालं तर माझ्या महाराष्ट्राच्या खाटीक समाजाला आर्थिक लाभ होईल आणि छोटे धंदा करणारे जे आहेत आमच्या समाजातले, एक बकरा विकणारा किंवा छोटासा खुरमुंडी विकणारा व्यक्ती जो असतो त्याला आर्थिक मदत होईल आणि तो एक सघन व्यक्ती म्हणून जगू शकेल। या आर्थिक महाविकास मंडळामुळे आमच्या समाजाला फार मोठा फायदा होईल। बरं, खाटीक समाजाचा विस्तार कसा आहे? म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रात खाटीक समाज पाहायला मिळतो आणि विश्वकर्मा योजनेमध्ये यामध्ये त्याचा काही फायदा होतो का तुम्हाला? नक्कीच। मी हेच माननीय प्रधानमंत्री साहेब आहे नरेंद्र मोदी साहेब, मी त्यांना आपल्या समाजातर्फे विनंती करतो, जसं त्यांनी कुंभार समाज, लोहार समाज, शिंपी समाज या विश्वकर्मा योजनेमध्ये घेतलेला आहे त्याचप्रमाणे खाटीक समाजालाही विश्वकर्मा योजनेमध्ये घेतलं पाहिजे। कारण की हा जो आमचा व्यवसाय आहे तो लोकांमध्ये नॉनव्हेज जे खाणारे आहे ते लोक आजही हे मटण जे आहे ते खातात आणि शिजवली जे भाजी असतात त्याला आपण शेवटी भाजीच म्हणू। तर माननीय प्रधानमंत्री साहेबांनी आमच्या ह्या व्यवसायाला वळण देण्याकरिता, कारण की त्यांचा उद्देश जे आहे की आपल्या देशातले जे छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक आहेत ते कुठंतरी ताकद त्यांना मिळाली पाहिजे ह्या व्यवसायामधून, कुठंतरी हे पारिवारिक जे व्यवसाय वाढायला पाहिजे। कोणकोणत्या भागामध्ये खाटीक समाजांचं वास्तव आहे महाराष्ट्रातल्या? महाराष्ट्रात आपण जर बघू तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण विदर्भामध्ये नागपूर शहर असो, गोंदिया असो, पूर्व विदर्भ असो, पश्चिम विदर्भ असो, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा,
पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये, मुंबईमध्ये मोठ्या क्षेत्रात, कोल्हापूरमध्ये तर कमीत कमी 50,000 लोकांची आमची संख्या आहे. फक्त कोल्हापूरमध्ये. पुण्यामध्ये 50,000 लोकांची संख्या. मुंबईमध्ये 2 लाखच्या जवळजवळ खाटीक समाजाची संख्या आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 30 लाख लोकांची खाटीक समाजाची लोकसंख्या आहे. तर सर्वच भागामध्ये खाटीक समाज वास्तव्यामध्ये आहे. तर आपण बघू शकतो की पारंपरिकरित्या खाटीक समाजाचा जो व्यवसाय आहे तो मांस विक्रीचा आहे आणि कुठं तर आर्थिक महामंडळ जर का झालं तर कुठेतरी या समाजाला, त्या समाजाच्या विकासासाठी त्याचा फायदा होईल. या समाजात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे कुठेतरी खाटीक समाजासाठी एक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी पुढे येत आहे आणि राज्य सरकारला त्यासाठी निवेदन देखील देण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.